24 तासात 14 जणांचा संशयास्पद मृत्यू। हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागातील नागरिकांचा समावेश। विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप। दारूमुळे मिथेनॉल मिसळल्याने घटना घडल्याची माहिती। प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जण अटकेत। पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई। फॉरेन्सिक टीमकडून विषारी दारूचे सॅम्पल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल। घटनेच्या मुळापर्यंत जाणार, कठोर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। विशिष्ट व्यक्तीला अन्नधान्य पुरवठ्याचं टेंडर देण्यावरून पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये खडाजंगी। पवार दादांनी कधी असं मला सांगितलं नाही। भुजबळ संतापले तर तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल, पार्थ पवारांचा इशारा। खासदार पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीतील काही मंत्र्यांकडे टेंडर निधीची माहिती मागवली। गेल्या 6 महिन्यातील माहिती देण्याच्या सूचना। तर पार्थ पवार यांच्या सूचनेमुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नाराजी, सूत्रांची माहिती। उद्यापासून उपोषण करण्यावरती जरांगे पाटील ठाम। सरकारची भूमिका ऐकून घेणार, शिष्टमंडळासोबत चर्चा करणार, जरांगेंची भूमिका। मराठवाड्यामध्ये 2.5 लाखांवर प्रमाणपत्र वाटप। मराठा आंदोलकांवरचे 95% गुन्हे मागे घेतले। सरकारची भूमिका समजून घेतल्यानंतर जरांगे पाटील उपोषण करणार नाहीत। काही गैरसमज असतील तर दूर करू, विखे पाटलांकडून स्पष्ट। प्राजक्त तनपुरेंचा उद्या भाजपात पक्षप्रवेश होणार। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। अहिल्यानगर परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाणार। पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष श्रीकांत पाटील उमेदवार। शरद पवार यांचा श्रीकांत पाटलांना फोन। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश। मुंबईमध्ये रिक्षाचा प्रवास ₹1.30 महागण्याची शक्यता। सीएनजीचे दर हे ₹3 वाढल्यास रिक्षाचं भाडं ₹27.43 जाणार। देशभरात यंदा 90% पाऊस पडण्याची शक्यता। तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा 43% कमी राहण्याचा अंदाज। उष्णतेची लाट अधिक असल्यानं कमी पावसाची शक्यता।